आज इथे मी खूरची भाजी बनवलेली आहे। टोटल 12 खूरची भाजी बनवलेली आहे मोठ्या कुकरमध्ये आणि खूर साफ करण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत पूर्ण एकाच व्हिडिओत करून आणलेला आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। तर हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा इथे ताटात तुम्हाला 8 खूर दिसते, बाकी पिशवीत आहे बाजूला, कारण की 12 टोटल खूर आणलेले आहेत। आता इथे काय करायचं, आपल्याला खूर जर घरी साफ करायचे तर अगदी पाणी उकळतं करायचं, मोठा गंज घ्यायचा। खूर साफ करायचे, खूर घरी बनवायचे म्हटलं की पाणी भरपूर लागतं। तर मी आज सकाळीच पाणी जास्तीचं भरून ठेवलेलं होतं। तर इथे मी एका मोठ्या गंजात पाणी छान उकळून घेतलेलं आहे। त्यात हे खूर बुडवून ठेवले। 2 ते 3 मिनटं बुडवून ठेवायचे आणि लगेच काढायचे, जास्त वेळ ठेवायचे नाही, नाहीतर त्या खूरवर लागलेले केस आहेत ते निघत नाहीत म्हणून। तर गरम पाण्यातून काढताना चिमट्याच्या साहाय्याने काढायचं, बघा इथे दाखवल्याप्रमाणे। आणि नंतर हे बघा हाताने असे केस अलगदपणे निघतात। आणि एखादा जर निघत नसेल तर चाकूच्या साहाय्याने असं खोरायचं उलट्या दिशेने, ज्या दिशेने केस आहे त्याच्या उलट्या दिशेने, म्हणजे केस झटपट निघतात। आणि काही नाही निघाले तर त्याला आपल्याला भाजायचं असते। तर ते नंतर मी प्रोसिजर दाखवते। आता बाकीचे लोक ते खूर साफ करत आहेत, तोपर्यंत इथे मसाल्याला मी काय काय घेते ते दाखवते। इथे मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे, 2 गाठ लसणाच्या घेतल्या आहेत, 3-4 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, त्याचबरोबर मिरे, जायपत्री, जिरं, कलमी, मोठी विलायची आणि खोबरकीस घेतल्या आहेत। तेजपानसुद्धा तुम्ही वापरू शकता। तर अद्रक, लसण आणि कोथिंबीरीच्या काड्या सोडल्या तर बाकीचं सर्व आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे असं। आणि आता मी याला मिक्सरच्या पॉटमध्ये लावून बारीक छान करून घेते आहे। आता इकडे बघा खूर सगळे साफ झालेले आहेत, तिकडे खवरून झालेले, बाकी जे केस जे उरले ते गॅसवर ठेवून अशा प्रकारे जाळून टाकले, भाजून घेतले आहेत। भाजल्यानंतर धुवायचे आणि धुतल्यानंतर त्याचे पीसेस करायचे। पीसेस केल्यावर धुवायचं नाही, नाहीतर चव सगळी चालली जाते। तर इथे मी सगळ्यात मोठा कुकर घेतला आहे 10 लिटरवाला। त्यात मी तेल टाकलं आहे, साधारणतः 4 ते 5 माप तेल टाकलं आहे, म्हणजे अर्धा पावच्या थोड्या जास्त तेल टाकलेलं आहे। तेल टाकायला कंजूसी करायची नाही, कारण की खूरची भाजी आहे तर तेल लागतंच। तर आता जो आपला वाटलेला मसाला होता, तेल तापलं आहे तर त्यात मी वाटलेला मसाला घालून घेते आहे, पूर्ण मसाला घालते आहे। तर यात घालून घ्यायचा आणि थोडा वेळ 2 ते 3 मिनटं तेलातच हा मसाला छान परतून घ्यायचा, म्हणजे यातला जो कच्चा फ्लेवर असतो अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्यांचा तो निघून जातो। त्यानंतर यात आपण सुके मसाले घालणार आहोत। सुक्या मसाल्याचे मी प्रमाण तुम्हाला दाखवते आहे। कधी पण आपल्याला जे सुके मसाले किंवा आपल्याला तिखट मिठाचा प्रमाण कळत नाही, तर इथे मी सांगते, कधी तिखट घेता तिखटाच्या अर्धे मीठ घ्यायचं। बघा इथे तिखट मी घेतलेलं आहे 7 ते 8 चमचे तिखट घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग सगळे पदार्थ किंवा जे मसाले आहे ते कमी जास्त करू शकता। तर इथे 7 ते 8 चमचे तिखट आहे, तर मी 4 चमचे मीठ घेतलं आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा नाही आहे 1 चमचा हळद आहे, आणि 2 चमचे गरम मसाला आहे। हा गरम मसाला मी घरी बनवलेला आहे, तिखटसुद्धा घरी बनवलेला आहे। तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा की तुम्हाला गरम मसाल्याची रेसिपी हवी आहे म्हणून। हा प्युअर सावजी गरम मसाला आहे, घरी बनवलेला। तर मी सगळे मसाले घालून घेतले, याला 2 मिनटं तेलात परतून घेणार छानपैकी, आणि जे आपण खूरचे पीसेस केले आहे ते सुद्धा यात घालून घेणार। त्याचबरोबर 2 सेपरेट रेसिपी आहे, खूर कसे साफ करायचे आणि खूरची स्पेशल भाजी मसाले वाटण्यापासून भाजण्यापासून सविस्तर अशी माहिती 2 व्हिडिओमध्ये दिलेली आहे। ते मी एंड स्क्रीनला दिलेली आहे, तुम्ही त्या एंड स्क्रीनवर जाऊन क्लिक करून तुम्ही बघू शकता। तर आणि माझ्या चॅनलवर सुद्धा वेगवेगळ्या व्हेज, नॉनव्हेज खूप छान छान पदार्थांची रेसिपी आहेच, तर तीसुद्धा बघू शकता। आणि जर तुम्हाला कुठली रेसिपी आवडली तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला कुठली रेसिपी आवडली, आणि ही जरी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक तर नक्कीच करा। तर खूरचे पीसेस टाकून घेतले, मसाल्यात छान फिरून घेतले, 2 ते 3 मिनटं छान तेलात होऊ दिले। त्यानंतर आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। बघा छान मस्त मसाला सगळ्या खूरच्या पीसेसला बघा किती छानसा लागलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, यात पाणी घालायचं आहे। तर पाणी किती घालायचं, अंदाजे आपल्याला खूरच्या वरती येतपर्यंत पाणी घालायचं आहे, म्हणजे आपला जो भाजीचा रस्सा आहे तो ना घट्ट होत आणि पातळ, अगदी मिडियम असा असतो। तर आता बघा थोडं अजून मी पाणी घालते, कारण की थोडं कमी झालं, खूरच्या वरपर्यंत येतपर्यंत खूर डीप होतपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे। तर मी यात थोडं पाणी घालून घेते आहे परत, आणि व्यवस्थित शिट्टी लावून होऊ देते, कुकरचं झाकण लावून।
तर इथे वरपर्यंत बघा मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावते आहे आणि 5 ते 6 शिट्ट्या येऊ द्यायच्या. साधारणतः तरी कमीत कमी 5 ते 6 शिट्ट्या आणि जास्तीत जास्त 8 शिट्ट्या येऊ द्यायच्या, कारण की माझ्याकडे भरपूर खूर बनत आहे म्हणून. तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. आता थंड होऊ द्यायचं आणि नंतर उघडायचं. पूर्ण शिट्टी कुकरची हवा काढून घ्यायच्या शिट्टीतून, त्याच्यानंतरच खोलायचं, नाहीतर अंगावर रस्सा उडण्याची भीती असते. तर बघा भाजी किती छान चमचमीत झालेली आहे आणि आता ताटातसुद्धा वाढलेली आहे. तर कशी वाटली भाजी, कशी वाटली रेसिपी ते नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.